Audio Jungle. अस्सलाम वालेकुम, आदाब, जय हिंद। 24 टीवी न्यूज़ नेटवर्क में आप सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। मैं हूं शेख सलमान। चलिए जानते हैं आज की खबर। खंदार में ईद मिलादुन नबी और गणेश उत्सव के मौके पर एक अहम शांतता मीटिंग रखी गई थी। मीटिंग डॉक्टर अश्विनी जगदाब, डीवाईएसपी कंधार, एसडीएम अरुणा संगनवार और कंधार पीआई जाधव ने रखी थी। इस मीटिंग में सभी समाजी और सियासी लोग मौजूद थे। इस मीटिंग में हिंदू मुस्लिम एकता की बात की गई और साथ ही साथ डीजे मुक्त अभियान भी चलाया जाएगा। अगर आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें और ज़्यादा से ज़्यादा शेयर करना ना भूलें। अगर आज आप हमारे फेसबुक पेज पर वीडियो देख रहे होंगे तो ये पेज को फॉलो करना ना भूलें। आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं काल आदरणीय संजयवार मॅडम, एसडीएम कंधार, माननीय जगताप मॅडम, डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार आणि कंधार पोलीस स्टेशन तसेच प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी यांच्या समन्वयातून ग्रामीण भाग, कंधार ग्रामीण भाग आणि कंधार शहर यातील गणेशोत्सव मंडळ, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य आणि ईद ए मिलाद मिरवणुकीच्या सदस्य यांची एक संयुक्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली। यामध्ये प्रामुख्यानं जे काही सण उत्सव आहेत ते शांततेनं, उत्साहाने साजरे केले जातात आणि त्यासाठी हे सण उत्साहानं साजरं करत असतानाच उत्साहाच्या भरात किंवा अन्य कुणीतरी त्याचा लोकांच्या गर्दीचा आणि भावनांचा गैरफायदा घेऊन त्यात काही गालबोट लागेल असं कोणी वर्तन करू नये किंवा आपण सर्वांनी मिळून त्यावर अंकुश ठेवावा यासाठी आवाहन करण्यात आलं। डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच एक गाव एक गणपती ही संकल्पना जी आहे ती फक्त बोलण्यापुरतीच मर्यादित न राहता आपण प्रत्यक्षात ती सर्वांनी मिळून त्याचा अंगीकार करावा, जेणेकरून सर्वांनी मिळून शांतता आणि सलोखा कायम ठेवून आपण हे सण उत्सव अतिशय उत्साहानं, शांततेनं साजरे करू असं मी सर्वांना आवाहन करतो। तसेच या दरम्यानच्या काळामध्ये खास करून समाज माध्यमावरती अतिशय जबाबदारीनं आपण व्यक्त होणं गरजेचं आहे आणि ज्या काही आक्षेपार्ह पोस्ट किंवा आक्षेपार्ह मेसेजेस समाज माध्यमावर प्रसारित होतात त्याचा फार व्हायलंटली रिॲक्ट न होता तात्काळ याबाबतची माहिती स्वतः त्यावर कोणती ॲक्शन न घेता तात्काळ याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी। आम्ही त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि यातून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता आपण सर्वांनी दक्ष राहून कारवाई करणं, एकमेकांच्या सहकार्यानं पुढे जाणं गरजेचं आहे। सर्वांना गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।